नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत दिनांक 1 जूनपासून वृक्षारोपणास प्रारंभ. वृक्षारोपण आणि संवर्धन समितीची नियोजन बैठक संपन्न. 1,00,000 वृक्ष लागवडीचं ध्येय, नगरकरांना वृक्षाचं महत्त्व पटवून देणार उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास आणि त्यामुळे मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम हे गंभीर स्वरूप धारण करत आहेत. विशेषतः मेट्रो शहरामध्ये वाढतं प्रदूषण, धुराचं प्रमाण आणि हवामानातील बदल यामुळं नागरिकांना श्वसनाचे विकार वाढताना दिसत आहेत. हा प्रश्न भविष्यामध्ये अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो. त्यामुळं आताच पर्यावरण संतुलनासाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक असल्याचं मत उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी व्यक्त केलं आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर शहरामध्ये व्यापक वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार असून दिनांक 1 जूनपासून या मोहिमेला अधिकृत सुरुवात होणार आहे. या अंतर्गत 1,00,000 वृक्ष लागवडीचं महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यात आलं आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अहमदनगर, अहिल्यानगर महानगरपालिका आणि साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत असून शहरामध्ये पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीला उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, कैलास दिघे, प्राध्यापक हर्षल आगळे, प्रताप काळे, इंजिनियर प्रताप काळे, राजेंद्र पवार, नितीन थोरात, धनंजय गाडेकर, राहुल मुथा, शौर्य सुराणा, डॉक्टर अंशू मुळे, चंद्रकांत तागड, राजेंद्र देशमुख, राजेश गुगळे, संदीप पडवळ, एस क्षीरसागर, अंकुश काळे, किशोर कानडे, प्रताप वाखोरे आदींसह समितीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी सांगितलं की ऋतुमानामध्ये मोठे बदल दिसत आहेत. कधी अतिवृष्टी, कधी तीव्र उन्हाळा, तर कधी थंडीचा अभाव असे चित्र निर्माण झाले. हे पर्यावरण असंतुलन थांबवण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची लोकचळवळ उभी राहणं अत्यंत गरजेचं आहे. शहरातील प्रत्येक नागरिकानं या मोहिमेमध्ये सहभागी होऊन वृक्षाचं महत्त्व हे समजून घेतलं पाहिजे. ते पुढे म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेमुळे अहिल्यानगरमध्ये हरित क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1,00,000 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट हे केवळ आकडेवारी नसून भविष्यातील निरोगी आणि स्वच्छ पर्यावरणासाठीचा ठोस संकल्प आहे. प्रत्येक कुटुंबानं किमान 1 झाड लावून त्याचं संवर्धन करावं, हीच या मोहिमेची खरी दिशा आहे. बैठकीदरम्यान सर्व सदस्यांनी वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त करत या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार केला. दिनांक 1 जूनपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेमध्ये सर्व नगरकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.